नमस्कार मित्रांनो, हे आमचे मित्र आहे वागदरे. याचंवालं मटनचं दुकान आहे, चिकनचं दुकान आहे. यांचं दुकान उठवून दिलं नगर परिषदनं. गेल्या 25 वर्षापासून 10-12 वर्ष तरी झाले हे चिकन मटनचे दुकानं लावत आहे. आता 10-12 वर्षानंतर याचंवालं दुकान 12 वर्ष म्हणजे 25 वर्षापासून सुनील बाबू केदार असताना कधीच या कळमेश्वरचं कोणतंच दुकान उचललं नाही गेलं. पण जेव्हापासून आशिष बाबू देशमुख आले, यांनी आता या गरिबाईचे दुकानं यांच्या आमदारकीतच या गरिबाईचे दुकानं उचलून घेतले. तर आता या गरिबाईनं दुकानं कुठं लावायचं? आता याला प्रश्न येऊन पडला आहे का बाबा आता रविवार येणार आहे, मार्केटचा दिवस आहे, लोन आहे, आयडिया आहे, घर चालवायचं आहे. आता करायचं का ना बसायचं कुठं? आता नगर परिषदच्या सीओ साहेबांना यांना निवेदन दिलं होतं की आम्हाला मटन मार्केटमध्ये जागा द्या. तर मटन मार्केटमध्ये याला जागा द्यायला पाहिजे होती, पण तिथेही ते जागा देऊ नाही राहिल्या. मग यानं दुकान घेऊन बसायचं कुठं? आता करायचं का? एवढा मोठा प्रश्न गंभीर या कळमेश्वरच्या नगर परिषदनं आम जनतेपुढं मांडून दिला आहे. आज कळमेश्वरच्या टोटल दुकानं यानं उचलल्या, जेवढ्याही दुकानं होत्या सर्व दुकानांना नोटीस देऊन लोकांना परेशान करायचं काम या नगर परिषदनं पालकमंत्र्याचा आदेशाच्या नावावर करून टाकलं आहे. पण जनसामान्याचा जो प्रश्न तो मिटणार कसा आहे? काय उपाय आहे याच्यावर सांगायला पाहिजे ना त्यांनी. धन्यवाद.